नमस्कार मित्रहो, पावसाळ्यात कुटुंबासोबत फिरण्याचा प्लॅन करताय? अहो तर मग मुंबई ठाण्यापासून अवघ्या 120 किलोमीटरवर, वापी गुजरातपासून 100 किलोमीटरवर, तर पालघर नाशिकपासून फक्त 80 किलोमीटर अंतरावर पालघर जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर आणि टाउन ऑफ वॉटरफॉल्स म्हणून ओळख असणारं महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजेच आपलं जव्हार. उंच पठारावर वसलेल्या या गावात येताना छोटे मोठे धबधबे, शेतात काम करणारा बळीराजा आणि नागमोडी वळण हे दृश्य फारच नयनरम्य असतं. जव्हार हे एक संस्थान आहे. मुकणे घराण्याची 650 वर्ष अखंडित अशी सत्ता होती. जव्हारचे शेवटचे राजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे आणि राणीसाहेब प्रियंवदा यांनी दूरदृष्टीने केलेली गावाची रचना अतिशय सुंदर अशी आहे. प्रजेवरील नितांत प्रेमाची आणि कल्पकतेची साक्ष देणारे असे प्रशस्त आणि सुटसुटीत रस्ते, भव्य दिव्य अशा दगडी इमारती, पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बांधलेली जलाशये, धरणं आणि तलाव आपल्याला पाहायला मिळतात. जुना आणि नवीन राजवाडा जय विलास पॅलेस आज मोठ्या दिमाखानं उभा आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर स्वारी करायला जात असता जव्हारचे तत्कालीन राजे विक्रमशहा पहिले यांनी महाराजांचे जंगी स्वागत केले. त्याच भेटीची आठवण जव्हारपासून अवघ्या 1.5 किलोमीटरवर शिरपामाळ येथे कमानीच्या रूपानं अजूनही जपून ठेवण्यात आली आहे. अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या जव्हारमध्ये जुन्या राजवाड्यातील स्वयंभू गणपती मंदिर, श्री सदानंद महाराज मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री महादेव मंदिर, श्रीराम मंदिर, गावदेवी मंदिर, धाकटी जेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेलं खंडोबा मंदिर आणि नव्यानं तयार झालेला स्वामी समर्थांचा मठ अशी धार्मिक स्थळंही पाहायला मिळतात. जव्हार हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. इथला विलोभनीय सूर्योदय पाहावा तर तो हनुमान पॉइंटवरूनच. काट्या मारुती म्हणून ओळख असणारं तिथे हनुमानाचं भव्य असं मंदिर आहे. आणि सनसेट अनुभवायचा असेल तर तो सनसेट पॉइंटवरून. हे ठिकाण म्हणजे प्रेमी युगुलांचं रोमॅन्टिक ठिकाण सुद्धा आहे. सिटी ऑफ वॉटरफॉल्स म्हणून पावसाळ्यात प्रसिद्ध असलेल्या जव्हारमध्ये अनेक आकर्षक असे धबधबे आहेत. अधिकाधिक उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यांपैकी दाभोसा हा एक धबधबा, डोळ्यांचं पारणं फिटणारे असे हिरडपाडा, डोमझिरा, खडखड आणि यासारखेच अनेक छोटे मोठे धबधबे आपल्याला इथे पाहायला मिळतात. पाण्यात खऱ्या अर्थानं पोहण्याचा आणि मौज मजा करण्याचा मोह कोणाला आवडत नाही. आणि त्यासाठीच प्रसिद्ध असणारा धबधबा म्हणजे काळ मांडवी. या धबधब्याला पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यामुळे जुलै ते ऑक्टोबरपर्यंत तिथे जाण्यास मज्जाव असतो. परंतु तिथला निसर्ग सौंदर्यानं नटलेला परिसर आपण दुरून नक्कीच पाहू शकतो. अशा या जव्हार नगरीत निवासासाठी तसेच घरगुती वातावरणाचा, स्नेहाचा आनंद देणारं शांत, स्वच्छ आणि हक्काचं ठिकाण म्हणजेच जव्हार टुरिझम. आणि टूर द ट्राइब्सचे पारिजातक गुलमोहर, आस्था होमस्टे आणि व्हॅली व्ह्यू व्हिला. आहाहा, क्या बात है. चुलीवरचं गरमागरम, रुचकर आणि लोकल जेवण हे तुमच्या ट्रिपला नक्कीच परिपूर्ण करेल. यासोबतच इथे विविध ऍक्टिव्हिटीज देखील आयोजित केल्या जातात, जसे की राईस फार्मिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि वारली पेंटिंगचे वर्कशॉप्स. त्यामुळे निसर्ग सौंदर्यासोबतच इतिहासाच्या पाऊलखुणा अनुभवण्यासाठी जव्हारला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. अधिक माहितीसाठी jawhartourism.com किंवा 7720092187 यावर संपर्क करा. जव्हार टुरिझम, निसर्गाच्या सानिध्यातलं आपलं हक्काचं ठिकाण.